एक अरसपानी सौंदर्याची खाण असलेली अत्यंत निरागस सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाची जादू जिच्या चेहऱ्यामध्ये होती, प्रेक्षकांना जिनं आपली मोहिनी घातलेली होती, अशी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वहिदा रेहमान. म्हणजे 1950 ते 1970 हा जो काळ होता हिंदी चित्रपटसृष्टीचा, तो सुवर्णकाळ समजला जातो. या काळामध्ये चित्रपटसृष्टीमधील अत्यंत उत्कृष्ट कलाकारांच्या अभिनयाचा प्रत्यय आपल्याला दिसला. त्याच्यामधली एक श्रेष्ठ अभिनेत्री म्हणजे वहिदा रेहमान. तमिळनाडू या ठिकाणचं चेंगलपट्टू या भागामधलं राहणारे अब्दुल रेहमान हे त्या ठिकाणचे जिल्हा दंडाधिकारी होते, एका उच्च पदावरती होते. त्यांच्या पत्नीचं नाव होतं मुमताज बेगम आणि यांना 4 मुली झाल्या होत्या, सईदा मलिक, शहीदा, जहिदा आणि 3 फेब्रुवारी 1938ला मुलगी जन्माला आली, तिचं नाव ठेवलं वहिदा. आता ही वहिदा जी आहे ती 4 मुलींमध्ये सगळ्यात चिटुकली होती, लहान होती आणि दिसायलाही अत्यंत सुंदर होती. आता तिला व्हायचं होतं डॉक्टर. मात्र वहिदाच्या जन्मानंतर केवळ 13 वर्षांनी तिचे वडील एक्सपायर झाले आणि म्हणजे 1951मध्ये जिल्हा दंडाधिकारी जे आहेत वडील ते निधन पावलेले होते. आणि वडिलांच्या निधनानंतर आईनं त्या संसाराचा पूर्ण गाडा ओढलेला होता. पण पतीच्या विरहात आईची सुद्धा प्रकृती खालावली, आईसुद्धा आजारी पडली आणि त्यामुळे ती सगळी खंगून चाललेली होती आणि पूर्ण जबाबदारी मुलींवरती पडलेली होती. आता या काळामध्ये म्हणजे वडील होते त्यावेळेस वहिदा आणि तिची बहीण हे चेन्नई या ठिकाणचं भरतनाट्यम शिकायला गेलेल्या होत्या. आता भरतनाट्यम शिकवण्यासाठी वहिदा त्यांचे जे डान्स गुरु होते त्यांचं त्या काळात त्या ठिकाणी प्रचंड प्रसिद्ध होते. त्यांचं नाव आहे डान्स गुरु तिरुचंदरम मीनाक्षी सुंदरम पिल्लई. आता कदाचित एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल, पण आपण आता डान्स गुरु म्हणूया. आता हे डान्स गुरूंकडे गेले आणि प्रचंड नाव होतं त्यांचं त्या ठिकाणी. तिथं गेले तर त्यांनी वहिदाला सांगितलं, मी काय तुला शिकवणार नाही. आता काय होतं, ह्या मुली येतात, शिकायला येतात, 4 दिवस शिकतात आणि नंतर निघून जातात. म्हणजे मी त्यांना ज्ञान द्यायला लागते आणि अर्धवटच ज्ञान घेतात आणि निघून जातात. त्यावेळेस मग त्या वहिदाने सांगितलं की नाही, मी अगदी मनापासून मला शिकायचं आहे, मी इथं शिकणार आहे. तर त्याने सांगितलं नाही नाही नाही, मी तुला शिकवणार नाही. त्याच्यानंतर मग परत वहिदा त्या ठिकाणी गेल्या. त्यांनी गुरूंच्या मागं तगादा लावला, मला शिकवा शिकवा म्हणून. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्या पोरीमध्ये खरंच काहीतरी ताकद आहे, ह्या पोरीमध्ये खरंच काहीतरी गुण आहेत. पण म्हटले मी तुला अशी शिकवणार नाही, तुझी एक काम कर, कुंडली काढ आणि कुंडली मला दे. आता हिने काही कुंडली काढलेली नव्हती. त्याच्यानंतर मग त्या गुरूंनी काय केलं, तिचं नाव, तिचं म्हणजे तिचं जन्मतारीख किंवा जन्मवेळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी घेतल्या आणि तिची कुंडली काढली. आणि त्या कुंडलीमध्ये असं होतं की ही जी तरुणी आहे, ही जी मुलगी आहे, ही मुलगी एकमेव अशी मुलगी आहे की जी तुमचं नाव रोशन करेल, असं त्या कुंडलीमधून त्या गुरूंच्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी नृत्य शिकवायला सुरुवात केली होती. आणि आता हे वहिदा जे आहे त्यांच्या घरामधून वडील उच्च शिक्षित होते, आधुनिक विचारसरणीचे होते, त्यामुळे ते जिवंत होते तोपर्यंत मुलींना सगळी मोकळीक होती आणि मुली डान्स वगैरे शिकणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या. आता नंतर आई खचून चाललेली होती आणि वहिदा यांना डॉक्टर बनायचं होतं आणि त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर आहे डॉक्टर बनायची आणि पैसा लागणार होता. आणि आई तर सतत आजारी होती. आता करायचं काय, आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती. आणि या परिस्थितीमध्ये मग यांनी डॉक्टर बनण्याचं स्वप्न सोडलं आणि म्हटलं की आणि अनेक जण त्यांना सांगायचे की तू दिसायला एवढी सुंदर मुलगी आहे तर मग चित्रपटासाठी का बघत नाही, अभिनय का करत नाही. आणि त्यानंतर मग हळूहळू त्यांना अभिनयाची आवड होतीच, नृत्य शिकतच होत्या आणि दिसायलाही त्या अत्यंत अरसपानी सौंदर्याची खाण होत्या. आणि त्याच्यामुळेच मग वडील गेल्यानंतर वर्षभरानंतरच त्यांना एका तेलुगू चित्रपटाची ऑफर आलेली होती, पहिली संधी मिळालेली होती. आणि 1955मध्ये तो चित्रपट होता रोजुलू मराई. आता या चित्रपटामध्ये बालकलाकाराची भूमिका त्यांनी केली आणि ह्या चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. आता त्या काळामध्ये म्हणजे एवढं सगळं चाललेलं होतं, त्याच काळात त्यांना दुःखाचा धक्का बसला होता आणि वडिलांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी आईसुद्धा ही जग सोडून गेली होती. आणि आता वहिदा ज्या आहेत त्या 17व्या वर्षी म्हणजे 17 वय त्यांचं झालेलं होतं आणि त्याच वेळेस आई गेलेली होती, वडीलही गेलेले होते आणि त्या एकट्या पडलेल्या होत्या. आता बहिणींची साथ होतीच, पण शेवटी आईवडील असतात, तर बहिणींबरोबर ती वहिदा राहत होत्या. 1955मध्ये त्यांनी तेलुगूमध्ये काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर काही तमिळ चित्रपटांच्या ऑफर त्यांना आल्या होत्या. 1956मधील तमिळ चित्रपट अलिबाबावम 40 थिरुदरगाल असं काहीतरी नाव आहे,
म्हणजे अलीबाबा आणि 40 चोर असं आपल्या भाषेमध्ये सांगू. आणि याच्यामध्ये त्यांनी डान्सरची भूमिका केली होती. आणि हा जो चित्रपट आहे तो चित्रपटही त्यावेळेस चांगला चाललेला होता. त्याचबरोबर ती NT रामाराव आणि यांच्याबरोबर ती जयसिम्हा या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेली होती. आणि तोपर्यंत भरतनाट्यममध्ये पण त्या उत्कृष्ट नृत्यांगना बनलेल्या होत्या. आणि नंतर भारतीय चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहात येण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. आणि याच काळामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याबरोबर त्यांनी संपर्क केला आणि नंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 1956मध्ये चित्रपट आला होता CID. आता याच्यामध्ये गुरुदत्त यांनी देव आनंद आणि वहिदा यांना ती भूमिका दिलेली होती. आणि यांचा हा पहिला चित्रपट होता. आणि देव आनंद बरोबर ती एवढ्या मोठ्या स्टारबरोबर ती त्या होत्या. आणि या चित्रपटाची निर्मिती गुरुदत्त यांनी केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरलेला होता. पहिल्याच चित्रपटामधून वहिदा यांनी आपली स्वतःची एक वेगळी छाप सोडलेली होती. त्याच्यानंतर गुरुदत्त यांनी वहिदा यांना मुंबईमध्ये आणलं आणि त्यांचा दुसरा चित्रपट होता प्यासा. आता याच्यामध्ये गुरुदत्त आणि वहिदा रेहमान यांची म्हणजे हे एकत्र काम करत होते आणि यांच्या प्रेम कहाणीला पण सुरुवात झालेली होती. गुरुदत्त आणि वहिदा यांच्या प्रेम प्रकरणामुळे सुद्धा हा चित्रपट चर्चेमध्ये राहिलेला होता. आता गुरुदत्त जे आहेत ते ऑलरेडी विवाहित होते, लग्न झालेलं होतं आणि तरीसुद्धा वहिदा यांच्याबरोबर यांचं प्रकरण चालू होतं. आता दोघं चित्रपटाच्या सेटवरती एकमेकांच्या जवळ यायला लागले होते आणि CID चित्रपटाच्या वेळेपासूनच दोघं एकमेकांना पसंत करायला लागले होते. हे प्रकरण सुरू झालेलं होतं. आणि वहिदा यांच्या 1958मध्ये आलेला 16वां साल हा चित्रपट प्रदर्शित झाला, प्रचंड गाजला. आणि अगदी काही हिंदी चित्रपटातच वहिदा रेहमान या काम करत होत्या, पण तरीसुद्धा त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर 1959मध्ये कागज का फूल, काला बाजार, एक फूल चार काटे, गर्लफ्रेंड, त्यानंतर 1960मध्ये चौदहवीं का चांद, 1962मध्ये साहब बीबी और गुलाम, त्यानंतर 1961मध्ये आलेला होता रूप की राणी चोरो का राजा, त्यानंतर 59मध्ये आलेला होता गुरुदत्त आणि वहिदा रेहमान यांचा कागज के फूल. त्यानंतर अशा पद्धतीनं हे चित्रपट येत होते. आता तारखा अलीकडे पलीकडे झाल्या, पण गुरुदत्त आणि वहिदा रेहमान यांची जोडीसुद्धा हिट झालेली होती आणि अफेअरच्या बातम्या येत होत्या. आता गुरुदत्त यांचं वहिदा रेहमानावरती इतकं प्रेम होतं की ते चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबरच थांबायचे आणि त्यांच्यासाठी खास वेगळे सीन लिहिले जायचे. आणि जेव्हा ही बातमी गुरुदत्त यांच्या पत्नी गीता दत्त यांना कळली, आता त्यावेळेस मात्र विचार करा काय झालं असेल. आणि यावेळेस मग गुरुदत्त यांच्यासमोर प्रश्न होता की बायको निवडायची का प्रेयसी निवडायची. आणि यावेळेस त्यांनी आपल्या प्रेयसीला बाजूला ठेवून बायकोची निवड केली. आणि या ठिकाणी वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांचं प्रेम अपूर्ण राहिलं होतं. आता या दरम्यानच्या काळामध्ये वहिदा यांनी एक दिल, 100 अफसाने, 1963मध्ये मुझे जीने दो किंवा बात एक रात की, 20 साल बाद, अभियान, त्यानंतर अशा पद्धतीनं त्यांनी ते काम केलेलं होतं. आणि एक दुर्दैवाची घटना घडली. 10 ऑक्टोबर 1964 रोजी गुरुदत्त यांनी आत्महत्या केलेली होती. आता ही गूढ आत्महत्या होती. आत्महत्या केली, का केली, कशी केली, आता गुरुदत्त यांच्या ट्रॅजेडीवरती आपण नंतर बोलणार आहोत. पण यानंतर वहिदा ज्या आहेत त्या एकट्या पडलेल्या होत्या, पण त्यांनी आपलं करिअर सोडलेलं नव्हतं आणि त्यांना नंतर पण चित्रपट मिळत होते, त्या काम करत होत्या. आणि त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जर बोलायचं झालं तर गुरुदत्त यांच्याबरोबरचं अयशस्वी प्रेम जे आहे ते संपलं होतं. आता वहिदा रेहमान यांनी 1964मध्ये शगुन नावाचा चित्रपट केलेला होता आणि याच्यामध्ये सहकलाकार होते कमलजीत सिंग. आता हा चित्रपट काही चालला नाही, पण या ठिकाणी कमलजीत आणि वहिदा यांची मनं जुळलेली होती. दोघांच्यामध्ये मैत्री झाली, नंतर प्रेम प्रकरण सुरू झालं आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यावेळेस वहिदा ज्या आहेत त्या प्रसिद्धीच्या शिखरावरती होत्या आणि कमलजीत जे आहेत जे चित्रपटसृष्टीमध्ये नवीन आलेले होते, नवीन प्रवास चालू होता. आणि यामुळे मग वहिदा रेहमान यांचे कुटुंबीय जे आहेत ते या लग्नाला आणि प्रेमसंबंधांना मान्यता देत नव्हते आणि कुटुंब काही तयार नव्हतं. पण घरच्यांच्या विरोधात जाऊन वहिदा रेहमान यांनी कमलजीत यांच्याबरोबर लग्न केलं. 27 एप्रिल 1994मध्ये दोघांनी लग्न करून मुंबई सोडली. त्यानंतर बंगळूरच्या जवळ एक फार्म हाऊस बनवलं आणि कमलजीत हे आणि पत्नीला घेऊन तिथं राहायला लागले होते. आता कमलजीत यांचं खरं नाव होतं शशी खेरी.
ते एक व्यावसायिक होते. मात्र 1960च्या दशकात ते चित्रपटामध्ये यश मिळवण्यासाठी धडपडत होते, परंतु ते अयशस्वी ठरले होते. अखेरीस मग परत व्यवसायामध्ये गेले आणि व्यवसाय करायला लागलेले होते. असो, तर आता हे पती पत्नी जे आहेत ते बंगलोर या ठिकाणी राहत होते आणि त्याच ठिकाणी त्यांना मुलगी झाली. मुलीचं नाव ठेवलं काशवी रेखी आणि मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं सोहेल रेखी. आता 2000च्या दरम्यान कमलजीत हे आजारी पडले आणि वहिदा रेहमान मग नंतर त्या सगळ्यांना घेऊन किंवा कुटुंबासह मुंबईमध्ये परत आलेल्या होत्या. आता मुंबई या ठिकाणचं वांद्रे बसस्टँड जे आहे त्या भागामध्ये असणारं साहिल हे जे ठिकाण आहे किंवा हे जे घर आहे त्या घरी त्या राहायला लागलेल्या होत्या आणि 21 नोव्हेंबर 2000 रोजी कमलजीत यांचा मृत्यू झालेला होता. आता वहिदा रेहमान यांचा मुलगा सोहेल रेखी यांनी MBA केलं आहे आणि त्यानंतर ते एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत आहेत आणि त्यांची मुलगी काशवी रेखी ह्या ज्वेलरी डिझायनर आहेत. 2005मध्ये आलेला मंगल पांडे या सिनेमामध्ये स्क्रिप्ट रायटर या भूमिकेमध्ये त्यांनी काम केलेलं होतं आणि चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र तरीही त्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. तर आता पुन्हा वळूया वहिदा रेहमान यांच्या चित्रपटांकडे. तर 1965मध्ये वहिदा रेहमान आणि देव आनंद यांचा गाईड प्रदर्शित झाला होता आणि त्या गाईडनं रेकॉर्ड मोडलेलं होतं. आता त्यावेळेस एक खूप वेगळ्या पद्धतीची ती कथा होती आणि त्यामुळे त्या कथेला फार मोठी प्रसिद्धी मिळालेली होती. आता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती पण रेकॉर्ड तोडलं होतं आणि त्या काळामधला 5व्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा तो हिंदी चित्रपट होता. 1965मध्ये गाईड या चित्रपटासाठी वहिदा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. आता वहिदा रेहमानचे देव आनंदबरोबरची जोडी जी आहे ती सुपरहिट ठरलेली होती. त्याचबरोबर ती या दोघांनी रूप की रानी चोरो का राजा, प्रेम पुजारी हे 2 चित्रपट पण केलेले होते. आता वहिदा जे आहेत त्यांचं यश दिवसेंदिवस वाढत होतं. दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, राज कपूर आणि राजेश खन्ना यांसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केलं होतं. आता तिसरी कसम हा 1966 साली आलेला होता, ते ज्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला होता. राम और श्याम, नीलकमल, खामोशी हे चित्रपट जे आहेत तर त्यांच्या कारकिर्दीला अगदी आकाशाला भिडणाऱ्या यश मिळालं होतं या चित्रपटांना आणि या 3 चित्रपटांनी रेहमान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराचं नामांकन मिळवून दिलेलं होतं आणि नीलकमलसाठी त्यांना म्हणजे नीलकमल चित्रपटासाठी त्यांनी दुसरा हा पुरस्कार जिंकलेला होता. आता पत्थर के सनम, आदमी या पद्धतीचे सिनेमेसुद्धा गाजलेले होते आणि याच काळामध्ये म्हणजे 1964 ते 1969 या काळात हिंदी चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव समोर येतं. म्हणजे त्यांना सुरुवातीला 30,000 रुपये मानधन मिळायचं आणि नंतर हेच मानधन 7 लाख रुपये झालेलं होतं. आता फागुन याच्यामध्ये एक चित्रपट आला होता 1973मध्ये. याच्यामध्ये जया भादुरी यांच्या आईची भूमिका यांनी साकारली होती आणि 70व्या दशकानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटामध्ये कभी कभी 1976, त्रिशूल 1978, ज्वालामुखी 1980, नसीब 1981, नमकीन 1982, त्यानंतर धरमकांता 1982, त्यानंतर नमक हलाल 1982. तर या सगळ्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर ती कुली आला होता त्याच साली, नंतर मशाल आला होता, त्याच्यानंतर चांदनी आला होता, लम्हे आला होता. हे सुद्धा चित्रपट चांगल्या पद्धतीने चालले होते. 2001मध्ये आलेला कभी खुशी कभी गम याच्यामध्ये त्यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका केलेली होती आणि याच्यामध्ये काही दृश्य शूट करण्यात आली होती. मात्र 2000 हे वर्ष त्यांच्या आयुष्यात धक्कादायक वर्ष होतं आणि त्यांच्या पतीचं निधन झालं होतं आणि त्यामुळे त्या चित्रपटामधून बाहेर पडल्या होत्या आणि नंतर हीच भूमिका अचला सचदेव यांनी साकारलेली होती. आता पतीच्या निधनानंतर देखील त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यांनी ओम जय जगदीश, ऑटर, त्यानंतर 15 पार्क एव्हेन्यू, रंग दे बसंती, दिल्ली 6 यांसारख्या चित्रपटात काम केलेलं आहे आणि आता वहिदाजी ज्या आहेत त्या मुंबई या ठिकाणच्या वांद्रे या भागामध्ये राहत आहेत. तर त्यांना या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल 1972मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि 2011मध्ये भारतातील 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले. त्याचबरोबर ती वहिदा यांना 2दा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. तर असा आहे वहिदा यांचा जीवन प्रवास.